पुण्यात ड्रग्ज विक्री करणाऱ्या पबच्या तोडकामास आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे पालिका प्रशासनानं ही मोठी कारवाई सध्या केल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील एफसी रोडवरील पबवर ही महापालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे। अनधिकृत पबवर महापालिकेनं हा हातोडा टाकलाय। पुणे महापालिकेकडून ही कारवाई सध्या सुरू असल्याचं समजतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरणातली ही मोठी अपडेट आणि पबच्या तोडकामास आता सुरुवात करण्यात आली आहे। एक गोष्ट ही सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं नाहीये। आम्ही जे इथं माझे सासरे इथे 30-40 वर्षापूर्वीपासून हे आमचा व्यवसाय इथे चालू आहे। त्यांचं वय आता 70ला आलेलं आहे। माझ्या मिस्टरांची मेडिकल कंडिशन बिलकुल ठीक नाहीये। त्याच्यामुळे आम्ही हे हॉटेल नेहमी भाडेतत्वावर देत आलो आहोत आतापर्यंत आणि आतापर्यंत ह्या हॉटेलवरच्या जागेवर कुठलीही अशी गैरव्यवहार झालेले नाहीयेत। आपल्यासोबत वकील सुद्धा आहेत जे यांच्या साईडनी या सगळ्या संदर्भातली हे घटनाक्रम आहे। काय सांगाल नेमकं आता पोलीस तोडक कारवाई करायला आलेले आहेत, तुम्ही त्यांना काही त्या या संदर्भात तुम्ही कायदेशीर प्रक्रिया केली? काल आम्ही रिमांड MCR साठी अर्ज केला होता पोलीस चौकात। सदर हॉटेल हे एप्रिल महिन्यापासून रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटने भाड्याने दिलेलं आहे। सदर हॉटेलचं FL3 लायसन जे आहे ते संतोष कामटे यांच्या नावाने आहे, परंतु सदर हॉटेल हे त्यांना रेंट आउट केल्यानंतर ॲज पर रेंट ॲग्रीमेंट त्यांना ओनरला हॉटेलमध्ये व्हिजिट जरी करायचं असेल तर ज्याला भाड्याने दिलं आहे त्याची परमिशन लागते। त्यामुळं आणि ज्यांनी भाड्याने दिलेलं आहे ते स्वतः एक पेशंट आहेत, त्यांना BP आहे, हाय शुगर आहे, लिव्हर सोरायसिसचा आजार आहे। त्यामुळे ते इथं काय आतमध्ये चालतं ह्या हॉटेलमध्ये आणि हॉटेल देऊन हार्डली 1-1.5 महिना पण भाड्याने झालेलं नाही आहे। हॉटेल भाड्याने देताना आम्ही गव्हर्नमेंटला 65,000ची स्टॅम्प ड्युटीसुद्धा भरलेली आहे आणि FL3 फक्त त्यांच्या नावावरती आहे म्हणून त्यांना अरेस्ट केलेले आहे। पण आपण गेल्या काही कल्याणी नगरच्या प्रकरणामध्ये बघताना एक ब्लॅकचे जे मालक होते ज्यांच्या नावाने FL3 होतं, कोणीतरी चोरडिया नावाचे माणूस होते, त्यांच्या नावाने FL3 होतं, त्यांना अरेस्ट केली नाही तर त्याला काय राजकीय दबाव होता का त्यापोटी? पोलिसांचं यामध्ये कुठंतरी हे फेल्युअर ऑफ मशिनरी आहे। 100 मीटरवरती पोलीस चौकी आहे, पोलिसांना या सदर घटनेची कल्पना नव्हती का? तर हे फेल्युअर ऑफ मशिनरीमुळे एखाद्या निष्पाप लोकांना ह्याच्यामध्ये बळी ठरला जातोय आणि ॲक्च्युली जे गुन्हेगार आहेत ज्यांनी तिथं खरंच पार्टी केली, ज्यांनी तिथं ड्रग्जचं सेवन केलं त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला हवी आहे। पण सध्या कारवाईमुळे आणि राजकीय दबावापोटी केवळ पोलीस आहेत ना ह्या निष्पाप लोकांना त्यामध्ये बळी ठरवत आहे। पण पोलिसांचं असं म्हणणं की या ठिकाणी ती घटना घडलेली आहे, तो व्हिडिओ या ठिकाणचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले स्वतः की अशा ठिकाणी तोडक कारवाई करावी, अनधिकृत असेल तर ते तोडावं। नक्की कारवाई नक्की, अशी घटना जर इथं घडलेली असेल ना तर कारवाई नक्की करावी, त्याबाबत आमचं काही म्हणणं नाही आहे। पण ती सदर ही जी जागा आहे ही कोणाच्या ताब्यात होती? ही कायदेशीररित्या आम्ही ज्यांना L3ची जी पार्टनर्स आहेत त्यांना कायदेशीररित्या ट्रान्सफर केलेली आहेत। मग कारवाई ही कुणावरती करायला हवी आहे? त्यांच्यावरती कारवाई करायला हवी आहे ना। एक ज्या वेळेस ओनर त्याचे ट्रान्सफर करतो राईट्स यूज करण्याचे, त्यावेळेस ते पूर्णतः भाडेकरूच्या नावे होतात, तर ते भाडेकरूंवरती कारवाई करायला हवी आहे। माझं म्हणणं आहे हे जे आता जे सगळं कारस्थान सुरू आहे, आम्ही 2017 साली रॉनी या व्यक्तीला हे हॉटेल आम्ही भाडेतत्वावर दिलं होतं। काही कारण त्याला हे हॉटेल नीट चालवता आलं नाही, त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने आम्हाला रेंट दिलं नव्हतं। त्याची ही स्वतःची लेखी त्यांची लिहून दिलेलं आहे की हे 3 महिने मी भाडं दिलं नाहीये, मी ही कीज हँड ओव्हर करतोय मालकाला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जे चेक्स दिले ते सगळे चेक्स पूर्ण सगळे बाउन्स झालेले आहेत, त्याची सुद्धा आमच्याकडे कॉपी आहे। त्याच्यानंतर आम्ही ही लेखी तक्रार दिलेली आहे पोलिसांना, बाकीच्या आयुक्तांना, सगळ्यांना की आम्हाला असं ह्यांनी फसवलेलं आहे म्हणून। कालच्या त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हार्डकोर क्रिमिनल्स आहोत। मला नाही वाटत इथे पुणे शहरामध्ये आमच्या कुटुंबियाविषयी असं कुणाचंही मत असेल। आम्ही ही तक्रार कधी दिली? ही तक्रार आम्ही 2017 मध्ये दिलेली होती, पहिली म्हणजे तेव्हापासून हे सगळं चालू आहे। त्याच्यावर 238चा गुन्हाही दाखल आहे। तो आम्हाला थ्रेटनिंग करतो की ही केस तुम्ही मागे घ्या नाहीतर आम्ही तुम्हाला त्रास देऊ। तेव्हापासून आमच्या नावाने विनाकारण वेगवेगळ्या प्रकारचे तक्रारी फाईल करत आलेला आहे। माझ्या सासऱ्यांचं वय आता 70 आहे, ते स्वतः जाऊन तिथं फिजिकली जाऊन त्यांच्याशी बोलून आले की तुम्ही खोट्या तक्रारींचं किती दिवस तुम्ही हे करणार। 2017 तो त्याला
दिलं होतं. त्याने ते 2-4 वर्ष त्यानं ते चालवलं. नंतर त्याला जमलं नाही ते. त्याच्यानंतरचा हा सगळा विषय सुरू झालेला आहे. तेव्हापासून तो आम्हाला काही ना काही खोट्या कारवाई करून अडकवण्याचा तो स्वतः प्रयत्न करतोय. कोणीही इथं हार्डकोर क्रिमिनल नाहीये. ज्या प्रकारे म्हणताय त्यांनी भाडं थकवलं होतं, तुम्हाला भाडं दिलेलं आहे, त्यानंतर तुम्ही त्याला या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न केला होता का की बाबा ही जागा तुमच्या मालकी? नंतर तो जागेचं ते पूर्ण ते सगळं त्यांनी बंद केलं सगळं ते. नंतर पुन्हा हॉटेल आमच्या ताब्यात आलेलं आहे. पण त्याच्यानंतरही सुद्धा तो काही ना काही खोट्या तक्रारी करत असतो आमच्या विरुद्ध. आणि आता जी सुद्धा जे प्रकरण चालू आहे ह्या हॉटेल हे L3 लाऊंजवर हे सगळे ह्याच्या सगळ्याच मागं रॉनीचाच हात असणार असा आमचा दाट संशय आहे. तुम्ही आता जे म्हणतायत त्या रॉनीचा हात आहे, जो तुम्ही ज्याच्यावर आरोप करताय, सध्या हे हॉटेल जे चालवत होतं ते कोणाच्या ताब्यात होतं आणि तिथे कोण चालवत होतं हे हॉटेल? ते ते पार्टनरची नावं सांगणार. सध्या हे हॉटेल जे चालवत होते, हा व्हिडिओ व्हायरल व्हायच्या आधी ते कोणाच्या ताब्यात होतं, त्यांची नेमकी नावं काय? त्यांची नावं मी तुम्हाला, एक रवी माहेश्वरी म्हणून आहेत, एक देशमाने म्हणून गृहस्थ आहेत आणि एक गिरासे म्हणून गृहस्थ आहेत. या तिघांचे पार्टनरशिप होती ती. तिघं मिळून हा पब किंवा हे सोकॉल्ड हॉटेल चालवत? हो हो हो. सध्या मालक या हॉटेलचे आहेत का या ठिकाणी किंवा कसं काय? सध्या ज्या हॉटेलचे मालक आहेत संतोष कामटे, हे सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत. त्या संदर्भात काही तुम्ही पाठपुरावा केलेला आहे? हो हो, त्यांना काल कोर्टामध्ये हजर केले होते. कोर्टामध्ये आम्ही आमची पूर्णपणे कायदेशीर बाजू मांडलेली आहे आणि कोर्टाने सर्वच आरोपींना जे अटकेत आहेत त्यांना 29 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. 29 तारखेला आमची जी पुढील काही जी बाजू आहे, कायदेशीर बाजू, ते आम्ही कोर्टात मांडणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर कोर्टात हा सगळा हे प्रकरण जे आहे ते प्रलंबित असलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पुणे पालिकेचे कर्मचारी आलेले आहेत. पुणे पालिकेकडून करण्यात आलेले आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.